नमस्कार. आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे मोदक बनवून दाखवणार आहे. हे मोदक अगदी घरातील उपलब्ध साहित्यातच बनवून तयार होतात. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस मी मिक्सरमधून फिरवून घेतला आहे. तो आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. 1 ते 1.5 मिनिट हा किस छान भाजून झाल्यानंतर मी आता काढून घेते आणि त्याच कढईमध्ये मी अर्धी वाटी तूप घालून घेणार आहे. तूप छान वितळले की त्यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घेणार आहे. 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी तूप असं प्रमाण घेतलं आहे. आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे. मंद गॅसवरतीच पूर्ण रेसिपी आपल्याला बनवायची आहे. आता सुरुवातीलाच आपण यामधल्या सर्व गुठळ्या मोडून घेऊया आणि हे छान मिक्स करून एकसारखं हलवत राहायचं आहे. आपल्याला हे तूप सुटेपर्यंत एकसारखं परतवून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता आपल्या पिठाला आता तूप सुटायला सुरुवात झाली आहे. चला तर मग आपलं पीठ भाजून झालं आहे. हे पीठ भाजण्यासाठी मला 9 ते 10 मिनिट लागले आहेत. आता हे पीठ मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि थोडंसं कोमट होण्यासाठी सोडून देते. तोपर्यंत मी गॅसवरती कढई परत गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये मी 1 वाटी साखर घालून घेते आणि 2 वाटी दूध घालून घेणार आहे. साखर आपल्याला छान दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे, विरघळवून घ्यायची आहे. साखर विरघळल्यानंतर त्यामध्ये मी मगाशी भाजलेला खोबऱ्याचा किस टाकून घेणार आहे आणि हे पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. आणि दुधाला आपल्याला 1 ते 2 उकळी काढून घ्यायच्या आहेत आणि गॅस मंद करून घ्यायचा आहे. आपलं मिश्रण पण आता छान कोमट झालं आहे. अगदी थंड पण नाही करून घ्यायचं आपल्याला. आता हे एकदम आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला दुधामध्ये घातल्याबरोबर लगेचच अगदी फास्ट मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर याचा पटकन गोळा बनून तयार होतो आणि त्यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे. तुम्ही बघू शकता अगदी 2 मिनिटाच्या आतच आपला गोळा बनून तयार होतो. गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आपला गोळा बनून तयार झाला आहे. आता मी गॅस बंद केला आहे आणि हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेते. हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 1 चमचा जायफळ पावडर टाकून घेत आहे. त्यानंतर मी थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप करून घेतले आहे बारीक बारीक, ते पण थोडे टाकून घेणार आहे. नाही टाकले तरी चालतील, तसे पण हे मोदक छानच लागतात. हे बघा, आपलं मिश्रण आता पूर्णपणे थंड झालं आहे. तर यामध्ये मी थोडीशी इलायची पावडर टाकून घेते. यामध्ये आपल्याला इलायची पावडर छान मिक्स करून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला सारणाचा गोळा बनवून तयार आहे. आता मी इथे एक साचा घेतला आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं सारण घेऊन सगळ्या बाजूंनी पसरून घ्यायचं आहे, दाबून घ्यायचं आहे, म्हणजे मोदक छान सुंदर आणि सुबक असा तयार होतो. अगदी टोकापर्यंत सारण आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि मधोमध एक पोकळी बनवून त्यामध्ये तुम्ही स्टफिंग भरू शकता, म्हणजे स्टफवाला मोदक आपला तयार होतो. यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे स्टफिंग भरू शकता. खवा, पनीर किंवा ड्रायफ्रूट्सचं स्टफिंगसुद्धा तुम्ही यामध्ये भरू शकता. हे बघा, मी स्टफिंग भरल्यानंतर त्यावरती आणखी थोडासा सारणाचा गोळा घेतला आहे आणि ते छान दाबून घेतलं आहे.
आता आपण मोदक काढून बघूया। तुम्ही बघू शकता आपला मोदक अगदी सुंदर आणि सुबक तयार झाला आहे। अगदी खव्याच्या मोदकाप्रमाणेच आपला मोदक दिसत आहे आणि चवीला पण अगदी खव्याच्या मोदकाप्रमाणेच हे मोदक लागतात। नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा मोदक कसे बनले आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।